अवैध वसुली समजा बंद नसेल हो तर समजून जायचा का हात कोणाचा आहे आणि सरकार कशी आहे. आपण त्या ठिकाणी आंदोलन करणार असं बोललं जातं. बिलकुल आंदोलन तिथं करणार आहोत. आजच तिथं आम्ही जाऊन तिथं आंदोलन करणार होतो. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब काय सांगाल, देवरी जो बॉर्डर आहे शेख बॉर्डर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होते असा आरोप आपण केला आणि तीन वेळेस आपण त्या ठिकाणी लगातार गेले. जे वाहन चालक आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु एक दिवस आपल्यावरच हमला करण्याचा तिथं प्रयत्न होत होता. काय नेमका विषय आहे, काय सांगाल? पूर्ण देशभरामध्ये इंटरस्टेट बॉर्डरवर RTOच्या माध्यमातून अवैध वसुली केल्या जाते. ह्या बॉर्डर FTA साठी गव्हर्नमेंटनं केव्हाच फ्री केलेला आहे. मी तिथं 3दा गेलो. प्रत्येक वेळेस तिथं गेलो असता सगळे ड्रायव्हर लोक आणि तिथं गेलो कशासाठी तर हे जेवढे वाहन चालक आहेत ते फोन करतात, सांगतात का आमच्याकडून अवैधरित्या पैसे वसुली केल्या जाते. समजा आम्ही पैसे नाही दिले तर ते आम्हाला मारहाण करतात, गाड्या तोडतात, काच तोडतात. याच्या व्यतिरिक्त ज्या छोट्या 4 व्हीलर सुद्धा तिथून जातात त्यांच्याकडून सुद्धा पैसे वसुली केल्या जाते. तिथं कोणी लेडीज फॅमिलीवाले राहतात त्यांच्या सोबत सुद्धा दुष्व्यवहार हे लोक करतात. RTOच नाही तर काही जवान पोरं या RTOनं तिथं पोचले आहेत, पैसे देतात त्यांना, लेडीज सुद्धा पोचले आहेत. आणि कोणालाही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोणी नेता असो तर कोणी असो तिथं समजा अवैध वसुली बंदचा नारा कोणी केला तर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर आक्रमण केले जाते, त्यांना मारले जाते. मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या बंडी शेळके हा तिथं गेला होता, त्याचे हातपाय तोडला होता. माग काही लोकमतचे पत्रकार तिथं गेले होते, त्यांना सुद्धा पूर्ण गाववाल्यांनी घेराव केला होता. मी सुद्धा तिथं गेलो. अरे त्या गाववाल्यांना, गावगुंड्यांना, गाववाले तर नाही जात, गावगुंडे आहेत जे RTOनं पैसे देऊन तिथं पोचलेले आहेत, त्यांना कसं माहीत झालं हा एक प्रश्न येते. मी त्या दिवशी गेलो तुरंतमध्ये, कोणाला माहीत नव्हतं मी तिथं जाणार आहे का नाही आहे म्हणून. तिथं गेल्यानंतर तुरंत RTOने फोन केला. फोन केल्यानंतर त्या गावगुंड्यांना बोलवलं आणि त्या गावगुंड्याला जे प्रश्न होते आल्याबरोबर शिवागाडी करणे, कोणती तरी बाई अंगावर पडत होती, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. जे चोर आहे, चोर के दाढी में तिनका, खुद चोरी कर रहे, आरोप दूसरे के ऊपर लगा. आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगत होते का त्या ठिकाणी आंदोलन करणार आणि सोबत आपण लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते की गडकरी साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील ते सुद्धा त्या ठिकाणी दोषी आहेत का, असा आपला प्रश्न होता. काय सांगाल? तो प्रश्न याच्यासाठीच केला कारण का आम्ही फेसबुक डायरेक्ट लाईव्ह चालू होतं आणि सगळे वाहन चालक तिथं सांगत होते का कशा प्रकारचं करप्शन तिथं केलं जाते. 100 रुपयापासून ते 3,500 रुपयापर्यंत त्यांच्याकडून वसुली केल्या जाते. तिथं कार्ड सुद्धा प्रत्येक धाब्यावर तिथं बनल्या जाते. कार्ड बनवल्या, महिन्याचे कार्ड, वर्षाचे कार्ड बनवून अवैध वसुली अशी केल्या जाते. तो समजा ठेका या गव्हर्नमेंटनी अदानीला दिला असेल, अदानीनं दुसऱ्याला वाटून दिला तो ठेका, पण तो ठेका कशासाठी, अवैध वसुलीसाठी नाही आहे. तो ठेका आहे फक्त की ओव्हरलोड गाड्या ज्या आहेत समजा जास्त आहे त्याच्यावर फाईन करून ते डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन ते पैसे भरण्यात येतील. 3 वेळा आपण त्या ठिकाणी गेले, परंतु अद्यापही ते चालूच आहे. पुढचं तुमची भूमिका काय असेल का? ही फारच शोकांकित आहे का आम्ही 3 वेळा जनप्रतिनिधी जाऊन सुद्धा तिथे हे बंद करण्यात सर्रास प्रकारची लूट या वाहन चालकाकडून, गरीब वाहन चालक आहेत त्यांच्याकडून हे लोक घेत आहेत. आमची पुढची भूमिका ही राहील. मी त्यांची कंप्लेंट प्रधानमंत्र्यापर्यंत केलेली आहे, ACBला केलेली आहे. आत्ताच नवीन नवयुक्त कमिशनर नार्वेकर साहेब त्यांच्याशी सुद्धा बोलणी झाली आहे. मंत्री महोदय, कालच मी त्यांना भेटून आलो मंत्री महोदयांना, आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ लीडर तिथं लक्षवेधी सुद्धा लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतानाही समजा हा टोल नाका समजा त्या ठिकाणी आंदोलन करणार, अवैध वसुली समजा बंद नसेल हो तर समजून जायचा का हात कोणाचा आहे आणि सरकार कशी आहे. आपण त्या ठिकाणी आंदोलन करणार असं बोललं जातं. बिलकुल आंदोलन तिथं करणार आहोत. आजच तिथं आम्ही जाऊन तिथं आंदोलन करणार होतो, पण त्याच्यापेक्षा दुःखद घटना इथं घडल्यामुळं आम्ही आज सौंदर्य त्या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चितच आज नाही तर उद्या तिथं आम्ही बसून तिथं आंदोलन करणार आहोत. जिथपर्यंत त्या गरीब वाहन चालकाला न्याय नाही मिळेल तिथपर्यंत आम्ही तिथं आंदोलन आमचं चालूच राहील.
नक्कीच. तर आपण या ठिकाणी पाहिलं की डॉक्टर प्रशांत पडोळे साहेब आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की जे देवरी चेकपोस्ट आहे, तो चेक बॉर्डर आहे, त्या ठिकाणी जे वाहनधारक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून वसुली होते असा आरोप होता. डॉक्टर साहेब त्या ठिकाणी जवळपास 3 वेळ त्या ठिकाणी गेले होते. तीन वेळी त्यांनी लाईव्ह केलं त्या ठिकाणी. परंतु एक तिसऱ्या दिवशी त्यांच्यावर हमला करण्याचा काही लोकांच्या त्या ठिकाणी प्रयत्न होता. साहेबांनी लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोललं होतं की त्या ठिकाणी आपण आंदोलनही करणार आणि जे काही मंत्री असतील, संबंधित राज्याचे मंत्री असतील किंवा नितीन गडकरी साहेब, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजूनही याच्यावरती म्हणजे बंदी झालेली नाही, बंद झालेली नाही, अजूनही लूट सुरू आहे असं बोललं जाते. समोर नेमकं काय होतं हे पाहण्यासारखं असेल. कॅमेरामॅन शुभम स्वामी, बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें